नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं MPSC सक्सेस स्पॉट या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये. पहा मित्रांनो, आपण तर नवी मुंबई शहर पोलीस 2024मध्ये झालेली जी पोलीस भरती होती, नवी मुंबई शहर पोलीस दलाचा पेपर आज आपण इथे पाहणार आहोत. तर पहा, आज आपण हा भाग 1 पाहत आहोत, ज्यामध्ये आज आपण 25 प्रश्न पाहणार आहोत. 2024मध्ये झालेले सर्व जिल्ह्यातील पोलीस भरतीचे जे पेपर आहेत ते आपण आपल्या चॅनलवरती इथं टाकणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि व्हिडिओला एक लाईक इथं नक्कीच करायचा आहे. तर पहा, प्रश्न क्रमांक पहिला आहे, महाराष्ट्र पोलीस दलातील वरिष्ठ दर्जाचे पद कोणते आहे? तर पहा, खाली 4 पर्याय सुद्धा देण्यात आलेले आहेत. तर तुम्हाला जर याचं उत्तर येत असेल तर तुम्ही 3 ते 4 सेकंदामध्ये उत्तर सांगण्याचा प्रयत्न इथं कमेंटमध्ये करायचा आहे, जेणेकरून ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुमचे भरपूर प्रश्न इथं कव्हर होणार आहेत आणि तुमचं रिव्हिजनसुद्धा त्यामार्फत होणार आहे. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, पोलीस सह आयुक्त. पहा, म्हणजेच महाराष्ट्र पोलीस दलातील वरिष्ठ दर्जाचं पद कोणतं आहे? तर पोलीस सह आयुक्त हे वरिष्ठ दर्जाचं पद आहे. पहा पुढचा प्रश्न, नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये कोणत्या जिल्ह्यांच्या भागांचा समावेश होतो? तर पहा, याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, ठाणे व रायगड. पहा, म्हणजेच नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये ठाणे व रायगड या जिल्ह्यांच्या भागांचा समावेश होतो. पहा पुढचा प्रश्न, नुकत्याच पार पडलेल्या T20 वर्ल्ड कप क्रिकेट मालिकेचा मॅन ऑफ द टुर्नामेंट म्हणून कोणाला घोषित करण्यात आलेला आहे? पहा, हा जो प्रश्न आहे तो 2024चा आहे. पहा, यासाठी तुम्हाला अशाच प्रकारचा 2025मध्ये जी T20 वर्ल्ड कप पार पडलेला आहे तर त्याबद्दल तुम्ही माहिती काढायची आहे आणि ती व्यवस्थितरित्या पाठ करायची आहे. पहा, म्हणजेच हा 2024चा प्रश्न आहे आणि तुम्ही 2025मध्ये झालेली जर T20 वर्ल्ड कप स्पर्धा असेल तर त्याबद्दलची तुम्ही माहिती तिथं काढायची आहे, जेणेकरून आता येणाऱ्या पोलीस भरतीमध्ये नक्कीच त्याच्यावरती एक तरी प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर पहा, याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, जसप्रीत बुमराह. पहा, म्हणजेच जसप्रीत बुमराह हा T20 वर्ल्ड कप मालिकेचा मॅन ऑफ द टुर्नामेंट म्हणून घोषित करण्यात आलेला क्रिकेटपटू आहे. पहा पुढचा प्रश्न, 2 जुलै 2024 रोजी हाथरस शहरामध्ये आयोजित एका धार्मिक कार्यक्रमात चेंगराचेंगरी होऊन 100 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला. तर हे हाथरस जे ठिकाण आहे ते कोणत्या राज्यात आहे? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, उत्तर प्रदेश. पहा, हाथरसमध्ये चेंगराचेंगरी झालेली होती एका धार्मिक कार्यक्रमामध्ये, तर त्याच्यामध्ये 100 पेक्षा म्हणजे जवळजवळ 121 लोकांचा तिथं चेंगरून मृत्यू झालेला होता. पहा पुढचा प्रश्न, 1970च्या दशकामध्ये मुंबई शहरावरील ताण कमी करण्याच्या उद्देशाने नवी मुंबई शहराची निर्मिती व विकास करण्यासाठी राज्य शासनाने कोणत्या महामंडळाची स्थापना केली होती? तर पहा, याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, सिडको. तर पहा, सिडको या महामंडळाची स्थापना केलेली होती. पहा मित्रांनो, सिटी अँड इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन ऑफ महाराष्ट्र असा सिडकोचा फुल फॉर्म आहे. पहा पुढचा प्रश्न, राज्यसभेचे सभापती कोण आहेत? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, जगदीप धनखड. तर पहा, भारताचे उपराष्ट्रपती जे असतात हे राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतात. पहा, म्हणजेच राज्यसभेचे सभापती कोण आहेत? तर जगदीप धनखड हे आहेत. पहा पुढचा प्रश्न, भारतातील सर्वात जास्त लांबीचा सागरावरील सेतू कोणता? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, अटल सेतू. तर पहा, अटल सेतू हा भारतातील सर्वात लांब सागरी सेतू आहे. 2016मध्ये आपल्या पंतप्रधान मोदींनी या अटल सेतू या पुलाची पायाभरणी केलेली आहे.
तसेच पहा, याचं दुसरं नाव म्हणजेच याला दुसऱ्या कोणत्या नावाने ओळखलं जातं तर मुंबई ट्रान्स हर्बल लिंक या नावानं सुद्धा अटल सेतूला ओळखलं जातं. पुढचा प्रश्न, दिनांक 1 जुलै 2024 पासून भारतामध्ये लागू करण्यात आलेल्या प्रमुख कायद्यांपैकी कोणत्या कायद्यामध्ये विविध अपराधांची व्याख्या व शिक्षा कलमे दिलेली आहेत? त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, भारतीय न्याय संहिता. पहा, म्हणजेच 1 जुलै 2024 पासून भारतामध्ये लागू करण्यात आलेला जो भारतीय न्याय संहिता हा कायदा आहे, यामध्ये अपराधांची व्याख्या तसेच त्याबद्दलची शिक्षा आणि त्याबद्दलची कलमे दिलेली आहेत. पुढचा प्रश्न, रशियन बनावटीच्या कोणत्या आधुनिक ॲसॉल्ट रायफलचे उत्पादन भारतामध्ये केलं जात आहे? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, AK-203. पहा, म्हणजेच रशियन बनावटीच्या AK-203 या आधुनिक ॲसॉल्ट रायफलचं उत्पादन आपल्या भारत देशामध्ये केलं जात आहे. पहा पुढचा प्रश्न, चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वीपणे लॅडर उतरवणारा जगातील पहिला देश कोणता ठरलेला आहे? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, आपला भारत देश. पहा, तर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वीपणे लॅडर उतरवणारा भारत हा जगातील पहिला देश इथं ठरलेला आहे. जर विचारलं की चंद्रावर लॅडर उतरवणारा पहिला देश कोणता, भारत देश कितवा ठरलेला आहे, तर पहा भारत देश 4था ठरलेला आहे. पहा, दक्षिण ध्रुवावर यशस्वीपणे लॅडर उतरवणारा जगातील पहिला देश भारत देश ठरलेला आहे आणि चंद्रावर लॅडर उतरवणारा पहिला देश अमेरिका ठरलेला आहे, दुसरा रशिया, तिसरा चीन आणि त्यानंतर 4था आपला भारत देश ठरलेला आहे. पहा पुढचा प्रश्न, नागरिकत्व दुरुस्ती अधिनियमानुसार खालीलपैकी कोणत्या देशातील स्थलांतरितांना भारतीय नागरिकत्व मिळण्यासाठी अर्ज करण्याची तरतूद आहे? पाहायचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, अफगाणिस्तान. पहा, नागरिकत्व दुरुस्ती अधिनियमानुसार अफगाणिस्तान या देशातील स्थलांतरींना भारतीय नागरिकत्व मिळण्यासाठी अर्ज करण्याची तरतूद इथं लागू केलेली आहे. पहा पुढचा प्रश्न, समान नागरी कायदा करणारे देशातील पहिले राज्य कोणते? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, उत्तराखंड. लक्षात ठेवा, अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. समान नागरी कायदा करणारं देशातील पहिलं राज्य म्हणजेच उत्तराखंड हे राज्य इथं ठरलेलं आहे. पहा पुढचा प्रश्न, भारतीय अंतराळवीरांना अंतराळात घेऊन जाण्यासाठी इस्रोद्वारे कोणती मोहीम राबविण्यात येते? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, गगनयान. पुढचा प्रश्न, सौर ऊर्जा निर्मितीमध्ये भारताचा जगात कितवा क्रमांक आहे? तर पाहायचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 3रा क्रमांक आहे. पहा, सौर ऊर्जा निर्मितीमध्ये भारताचा जगात 3रा क्रमांक लागतो. तर पहिला क्रमांक कोणाचा लागतो तर चीन, दुसरा क्रमांक अमेरिका आणि 3रा क्रमांक आपला भारत देशाचा. पहा पुढचा प्रश्न, कोणत्या शास्त्राला महाराष्ट्राचे राज्यशास्त्र म्हणून जाहीर करण्यात आलेलं आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, दांडपट्टा. लक्षात घ्या, तर दांडपट्टा या शास्त्राला महाराष्ट्राचे राज्यशास्त्र म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे. पहा, छत्रपती शिवाजी महाराजांच्या 350व्या शिवराज्याभिषेक सोहळ्याचं औचित्य साधून दांडपट्टा या शास्त्राला राज्यशास्त्र म्हणून घोषित करण्याचा निर्णय आपल्या महाराष्ट्र सरकारनं इथं घेतलेला आहे.
पहा पुढचा प्रश्न, 97वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोठे पार पडलेलं आहे? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 अंमळनेर. पहा हा 2024च्या पोलीस भरती परीक्षेमध्ये विचारण्यात आलेला प्रश्न आहे. तर 2025 मध्ये जे 98वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आहे ते नवी दिल्ली या ठिकाणी पार पडलेलं आहे. हे तुम्ही इथं नक्कीच लक्षात ठेवायचं आहे. याच्यावरती नक्कीच इथं प्रश्न येण्याची शक्यता आहे. पहा 2024 मध्ये कुठं पार पडलेलं होतं, तर अंमळनेर या ठिकाणी पार पडलेलं होतं. आणि 2025 मध्ये 98वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कुठे पार पडणार आहे, तर ते नवी दिल्ली या ठिकाणी पार आहे. हे देखील इथं लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न, 96व्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यादरम्यान कोणत्या चित्रपटास सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 ओपनहायमर. पहा पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणता भारतीय नागरिकाचा मूलभूत हक्क नाही असं विचारलेलं आहे. प्रश्न मित्रांनो पूर्णपणे वाचून घ्यायचा आहे आणि समजून घ्यायचा आहे आणि त्यानंतरच सोडवायचा आहे. तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 मालमत्तेचा हक्क. पहा भारतीय नागरिकाचा मूलभूत हक्क कोणता नाही, तर तो म्हणजे मालमत्तेचा हक्क. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रात पंचायत राज व्यवस्था किती स्तरीय आहे? पहा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. हा कोणाचाही प्रश्न चुकला नाही पाहिजे. तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 त्रिस्तरीय. पहा महाराष्ट्रामध्ये पंचायत राज व्यवस्था आहे. पंचायत राज व्यवस्था ही त्रिस्तरीय आहे. पहा महाराष्ट्रात वसंतराव नाईक यांच्या शिफारशीनुसार 1 मे 1962 पासून ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषद असे त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्था इथं सुरू करण्यात आलेली होती. पुढचा प्रश्न, पोलीस पाटील यांची नेमणूक कोण करत असतं? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 उपविभागीय दंडाधिकारी. पहा आपल्या गावचा जो पोलीस पाटील असतो तर यांची नेमणूक कोणामार्फत केली जाते, तर उपविभागीय दंडाधिकारी मार्फत इथं केली जाते. पुढचा प्रश्न, पुणे ते मुंबई मार्गादरम्यान कोणता घाट आहे? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 बोरघाट. पहा जे घाट आहेत ते तुम्ही व्यवस्थितपणे पाठ करून घ्यायचे आहेत. प्रत्येक पोलीस भरतीमध्ये घाटांवरती 1 ते 2 प्रश्न हमखास विचारले जातात. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणते बहुहंगामी पीक आहे? तर पाहायचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 सूर्यफूल. पहा बहुहंगामी पीक कोणता आहे, तर सूर्यफूल. पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न, मुंबईचा सिंह हे टोपण नाव कोणास देण्यात आले होते? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 फिरोज शाह मेहता. पहा मुंबईचा सिंह हे जे टोपण नाव आहे या टोपण नावाने कोणाला ओळखले जाते, तर फिरोज शाह मेहता यांना ओळखलं जातं. तसेच त्यांना मुंबई म्युन्सिपाल्टीचे जनक असेही म्हटलं जातं. हे देखील इथे लक्षात ठेवायचं आहे. मुंबई म्युन्सिपाल्टीचे जनक म्हणून कोणाला ओळखलं जातं असा जर प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर सुद्धा फिरोज शाह मेहता असणार आहे. आणि मुंबईचा सिंह हे टोपण नावाने कोणाला ओळखलं जातं, तर ते सुद्धा फिरोज शाह मेहता यांना ओळखलं जातं. दोन्ही गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. हा पुढचा प्रश्न, खालीलपैकी विषाणूमुळे होणारा रोग कोणता? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 गोवर. लक्षात घ्या विषाणूमुळे कोणता रोग होतो, तर गोवर हा रोग होतो. प्रश्न क्रमांक 25, स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी कोणत्या क्रांतिकारी संघटनेची स्थापना केली होती? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 अभिनव भारत. लक्षात ठेवा स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी अभिनव भारत या
क्रांतिकारी संघटनेची स्थापना केलेली होती? तर पहा, अभिनव भारत या क्रांतिकारी संघटनेची स्थापना 1904 या साली करण्यात आलेली होती. साल सुद्धा लक्षात ठेवायचं आहे. नक्कीच सालावर सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर पहा, अशाच प्रकारे सर्व जिल्ह्याच्या पोलीस भरतीचे पेपर जर तुम्हाला पाहिजे असतील तर नक्कीच आपली चॅनलला नक्कीच व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि आपल्या चॅनल जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून घ्यायचं आहे, जेणेकरून अशाच प्रकारची नवनवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. तर चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.